नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा एका हिऱ्याबद्दल बोलणार आहोत जो एक लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी बरोबरच निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये कशा पद्धतीने सहभाग नोंदवावा याचं उत्तम उदाहरण ज्याने महाराष्ट्राला दिलं असे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल। बघा, एक सर्वसामान्य माणूस जो आपल्याला मतदानाच्या स्वरूपाने आशीर्वाद देतो आणि आपल्याला वेगवेगळ्या पदापर्यंत नेऊन पोहोचवतो, त्या सर्वसामान्य माणसावर जेव्हा संकट येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो अपेक्षा करतो त्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडनं, त्याने सहभाग नोंदवलेल्या लोकप्रतिनिधी, असाच एक लोकप्रतिनिधी जो की ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने बघितला। खऱ्या अर्थानं जेव्हा संकट येतं तर संकट आल्यानंतर माणूस हा खचलेला असतो, सर्वसामान्य माणसाकडे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मार्ग उरत नाही। अशा वेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवलला अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला पाहायला मिळाला एक असा खासदार की ज्या खासदाराने आपला जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून सर्वसामान्यांचा जीव या ठिकाणी वाचवला। अशा माणसाला माझा त्रिवार मानाचा मुजरा। बघा, ओमराजे निंबाळकर यांना मतदान केलेल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा असावा, तो सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कसा सहभागी व्हावा। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सर्वसामान्याला शेतकऱ्याला अडचण होते, जेव्हा शेतकऱ्याला गरज होती, तेव्हा ओमराजे निंबाळकर आपल्याला त्या ठिकाणी दिसले। याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने बघितलं। मित्रहो, व्यवस्थेमध्ये बरबटलेल्या भ्रष्टाचाराने काळेकुट्ट हात झालेल्या या व्यवस्थेमधले अनेक नेते तुम्ही बघितले असेल, ज्या नेत्यांनी आपल्याला एकदा उच्च पदावरती बसवलं तर लाखो करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या हस्तगत केल्या, आपल्या 5 पिढीला पुरतील एवढ्या प्रॉपर्ट्या त्यांनी साचून ठेवताना आपण बघितलंय। पण सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा तो खरा लोकप्रतिनिधी खूप तुरळक महाराष्ट्राने बघितला। आम्ही पुन्हा एकदा अशा लोकप्रतिनिधीचं स्वागत करतो की ज्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीचं कार्य हाती घेतलं आणि सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा ज्याने धोक्यात टाकला, असे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर। तो माणूस कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या विचारधारेचा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या पातीचा आहे, आज महत्वाचं नव्हतं। तर आज महत्वाचं होतं तो माणूस खऱ्या अर्थानं मला निवडून दिलेल्या किंवा ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिलेल्या, ज्यांना निवडून दिले त्याच्या गरजेला पुरून उरला असा माणूस म्हणजे ओमराजे निंबाळकर। या बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये कोट्यावधीच्या प्रॉपर्टी साचवणारे लोक बघितले, पण असे लोक खूप तुरळक आहे। म्हणून माझ्या तरुण मित्रांना माझं पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा आहे, तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी तुमच्या सुखदुःखात धावून येतो का, आणि जर तो धावून येत नसेल आणि पैशाच्या आणि मस्तीच्या जोरावरती जर येत असेल तर व्यवस्था आता आपण बदलली पाहिजे। मित्रांनो, या व्यवस्थेला आता आपण सुशिक्षितपणे उत्तर दिलं पाहिजे, कारण सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला एखाद्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो आणि तिथून उच्च पदावरल्या व्यक्तीला सुद्धा तो खाली आणू शकतो। तो सर्वसामान्य माणूस आज संकटात आहे आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या व्यथेमध्ये, पूरग्रस्त भागामध्ये किंवा माझ्या शेतकरी मित्रांवरती आलेल्या संकटामध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त अतिवृष्टी झाली त्या ठिकाणच्या प्रत्येक मायबाप जनतेसाठी खरा उतरणारा नेता जर असेल तर तो नेता खरा आपण या ठिकाणी मानलं पाहिजे। धन्यवाद।